अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून एफडीएच्या राज्यभरात धडक कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे। शाळांच्या आवारापासून ते अनेक प्रसिद्ध हॉटेल्सवर मुंढे हे करडी नजर ठेवून आहेत। त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अनेक सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी मुंढेंची आता कोणत्याही इतर खात्यात बदली करू नका अशी मागणी केली आहे। धडाकेबाज कारवाई करणाऱ्या या तुकाराम मुंढेंनी आता शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीला बंदी घातल्याचा शासन निर्णय जारी केलाय। यामुळे वडापाव, सामोसे, भजी, बर्गर तसेच अन्य जंक फूड्स विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले। महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील शासकीय अनुदानित खासगी निवासी तसेच राज्य मंडळ सीबीएसई, आयसीएसई आणि इतर सर्व मंडळांशी संलग्न शाळांना हा आदेश लागू करण्यात आलाय। लोकांचं आयुष्य हे दिवसेंदिवस घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारं होत चाललंय। हल्ली बहुतांश पालक हे नोकरी करत असल्यानं त्यांचा इन्स्टंट होणाऱ्या पदार्थांकडे सर्वाधिक कल असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे नोकरी करणारे पालक आपल्या मुलांना सुद्धा शाळेत असेच इन्स्टंट पदार्थ खाण्यासाठी देत असतात किंवा शाळेच्या परिसरात विक्रीस असणारे पदार्थ मुलांच्या डब्यात घालून खाण्यास देत असतात। लहानपणापासूनच मुलांना उच्च चरबी, साखर आणि मीठ असलेले अन्नपदार्थ, शीतपेय, चिप्स, तळलेले स्नॅक्स आणि जंक फूड खाण्यास दिल्यानं अनेक मुलांमध्ये लहानपणापासूनच लठ्ठपणा, सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता, ॲनिमिया, एकाग्रता कमी होणं आणि पुढील आयुष्यातील जीवनशैलीजन्य आजारांचा धोका वाढतो। याच कारणांमुळे आयुक्त मुंढेंनी शाळांना असलेल्या सर्वच प्रवेशद्वारापासून 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विक्री, जाहिरात, विपणन आणि मोफत वितरणावर बंदी घातली आहे। मुलांना बालपणातच सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळून त्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा पाया रचला जावा यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके विनियम 2020 कायद्याअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा राज्यव्यापी अनुपालन आदेश जारी केला आहे। या आदेशानुसार शाळांमधील उपाहारगृह, ट्रक शॉप, मध्यान्ह भोजन केंद्रे, वसतिगृह, स्वयंपाकगृहे तसेच शाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या सर्व अन्य व्यावसायिकांकडे वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी असणं बंधनकारक करण्यात आलंय। मात्र पाळणाघर आणि डे केअर यांना यातून वगळण्यात आलंय।